आणि चाकण एमआयडीसी मधील समस्यांच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाहणी दौरा केला। एमआयडीसी मधील अपुऱ्या पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून सामंतांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसांपासून हा महत्त्वाचा मुद्दा गाजत असताना उद्योगमंत्र्यांनी मात्र अर्ध्या तासाचाच पाहणी दौरा केल्याची चर्चा आहे। पण आपल्याला उद्योजकांच्या ज्या असोसिएशनने बोलावलं होतं त्यांनी ज्या महत्त्वाच्या रस्त्यांवर पाहणीसाठी नेलं तिथं आपण पाहणी केली असं उदय सामंत म्हणाले। त्यासोबतच चाकण एमआयडीसी मधील पायाभूत सुविधांचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेणार असल्याचंही ते सांगायला विसरले नाही। पाहणी केली दोनच ठिकाणी थांबला अशा अर्ध्या तासात संपूर्ण एमआयडीसीची पाहणी झाली असं एक मिनिट मी संपूर्ण एमआयडीसीची पाहणी केली असं कुठेही म्हटलेलं नाही। ज्या असोसिएशनच्या लोकांनी मला बोलवलं होतं त्या असोसिएशनच्या लोकांनी ज्या स्पॉटवरती मला घेऊन गेले तिथं मी गेलेलो आहे। असोसिएशनच्या लोकांना जिथं मला न्यायचं होतं तिथं त्यांनी मला नेऊन आणलेलं आहे आणि त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितलेली आहे। आणि त्यांनी अर्ध्या तासात न्यायचं होतं की 15 मिनिटात न्यायचं होतं की 2 तासात न्यायचं होतं ते असोसिएशनने ठरवलेलं होतं। एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाही। तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना एक नोडल ऑफिसर नेमल्यानंतर ज्या ज्या ठिकाणच्या काही समस्या आहेत त्या कशा पद्धतीने त्याचं निरसन करता येईल हे पुढच्या 2 तासामध्ये पुन्हा एकदा भेटून मी आपल्याला सांगेन।